नमस्कार. राजवाडे अँड सन्सच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ह्या नाविन्यपूर्ण व्हेन्यूमध्ये आज म्युझिक रिलीज आणि सिनेमाबद्दल तुमच्याशी गप्पा मारायला खरं तर आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत. मी तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की तुम्ही इथं आलात आणि हे प्रेझेंटेशन पाहिलंत. ह्यातला नाविन्यपूर्ण कॉन्सेप्ट किंवा म्युझिक रिलीज आणि सिनेमाबद्दल जो 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे त्याबद्दलची माहिती, जितका सिनेमा नवीन विचारांचा आहे तितक्याच नवीन विचारांचा हा व्हेन्यू आहे आणि तिथं तुम्ही सगळे आलात याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. मला इथे मी यासाठी उभा आहे की मराठी सिनेमा आणि त्याच्या ह्या आत्ताच्या उत्साहवर्धक प्रवासाकडे मी गेली 20 वर्ष पाहतोय आणि जे काही 20-25 सिनेमा मी केलेले आहेत ह्याचा थोडाफार साक्षीदार मी आहे. राजवाडे अँड सन्स हा ह्या वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा आहे आणि हे मी अतिशय अधिकारवाणीनं म्हणू शकतो. याचं कारण की ज्या मराठी सिनेमाबद्दल आपण आणि इंडस्ट्रीच्या बाहेरची माणसं देखील जितक्या कौतुकानं या सिनेमाकडे पाहतात किंवा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ज्या मराठी सिनेमांवर इतकी मोहर लागलेली आहे त्या सिनेमाच्या प्रवासात राजवाडे अँड सन्स हा अतिशय महत्त्वाचा सिनेमा आहे. तो त्या सिनेमातल्या विचारांमुळे आहे, नाविन्यपूर्ण निर्मितीमध्ये आहे, दिग्दर्शनामध्ये आहे, लेखनामध्ये आहे, आज इथे उपस्थित असलेल्या इतक्या मोठ्या कास्टमध्ये आहे. आणि हे अशा करता मला वाटतं कारण अनेक वेळेला असं होतं की नट म्हणून जो सिनेमा म्हणजे माझ्या वाट्याला वर्षातनं एखादाच सिनेमा येतो. 2013 साली नागरिक, 2014 साली शटर, ह्यावर्षी राजवाडे अँड सन्स. तर प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की केलेला सिनेमा महत्त्वाचा असावा, त्यात काहीतरी म्हणणं असावं, ज्याने जनमत बदलावं, ज्याने प्रेक्षकांची रुची बदलावी, मनोरंजनाचा जो दर्जा आपण म्हणतो तो दरवर्षी वृद्धिंगत व्हावा, अशी जी इच्छा असते त्या सगळ्या माझ्या अनेक सुप्त इच्छा या सिनेमाच्या निमित्तानं पूर्ण झाल्या आणि त्याचा मनापासून आनंद आहे. मला अतुलला इथे बोलवायला आवडेल कारण मगाशी कॅफे कॅमेरा ह्या कंपनीच्या नावापलीकडे तो काही म्हणालाच नाही आणि तेच मला त्याला विचारायचं की जितक्या प्रोफेशनली मॅनेज्ड, जसं आत्ता यशवंत देवस्थळींनी सांगितलं की कुठलाही धंदा हा अत्यंत शिस्तीत आणि फक्त आम्ही आर्मीमध्ये नाही आहोत इतकंच, इतक्या शिस्तीत हे सगळं पार पडलं. ह्या सगळ्या शिस्तीचा जो टीम लीडर आहे तो अतुल आहे. आणि अतुल हा जो सर्वसमावेशक सिनेमा मी म्हटलं की जो आजच्या काळातल्या प्रत्येक पिढीला ॲड्रेस करतो किंवा आजच्या ऑडियन्समध्ये असलेल्या प्रत्येक माणसाचं प्रतिनिधित्व त्याला ह्या सिनेमात दिसतं, असा हा सर्वसमावेशक सिनेमा इतक्या शिस्तीनं पार पाडण्याचं धैर्य किंवा निर्माता होण्याचं धाडस आमच्यासारख्या अतिशय अघळपघळ आणि बेशिस्त लोकांना घेऊन हे धाडस तू का केलंस आणि तुला का करावं असं वाटलं? 2-3 छोटी कारणं आहेत. एक तर मी स्वतः बिझनेस फॅमिलीमधला आहे. माझ्या वडिलांचा सोलापूरमध्ये खूप मोठा बिझनेस होता आणि माझ्या घरातले सगळे, आईच्या साईडनी, वडिलांच्या साईडनी सगळे इधर प्रोफेशनल्स आहेत किंवा व्यवसायात आहेत. त्यामुळे तो एक कुठेतरी भाग असावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की मी जवळजवळ 7 भाषांमध्ये काम करतो. दाक्षिणात्य सगळ्या 4 भाषा, हिंदी, मराठी, इंग्रजी. इनफॅक्ट ऑक्टोबर महिना खूपच स्पेशल महिना माझ्यासाठी आहे कारण माझे 3 सिनेमे 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होत आहेत. 9 ऑक्टोबरला जज्बामध्ये माझा गेस्ट अपीअरन्स आहे, पण तरी एक हिंदी फिल्म रिलीज होती आहे. 16 ऑक्टोबरला राजवाडे अँड सन्स आणि 23ला मोहनलाल आणि आम्ही एक मल्याळम फिल्म केली आहे, कनल नावाची. खूप मोठी फिल्म आहे, आजपर्यंतची मल्याळममधला सगळ्यात मोठा रिलीज तो होतो आहे. ती फिल्म रिलीज होती आहे. सांगायचा मुद्दा हा की मी इतक्या इंडस्ट्रीजमध्ये काम केलं तर ही प्रत्येक भाषा, ही प्रत्येक इंडस्ट्री स्वतःची एक संस्कृती घेऊन येते प्रोडक्शनची. आणि मला नेहमी असं वाटायचं की ह्या सगळ्यामधलं काही जे काही मी शिकलो आहे प्रोडक्शन म्हणून ते मला वापरून बघता येईल का एकत्रितपणे, असं मला फार वाटत होतं. आणि तो चान्स घ्यावा आणि करून बघावे 2-3 सिनेमे असं मला वाटलं. हे एक दुसरं कारण होतं. आणि तिसरं कारण असं की मला
नेहमी वाटतं की आपण सगळेजणच नेहमी एका कम्फर्ट झोनमध्ये येतो. काही आपला जो जो व्यवसाय असेल, कुटुंब असेल त्याच्यामध्ये, जसं मला असं जाणवलं की नट म्हणून एका कम्फर्ट झोनमध्ये आलो आहे 10-15 वर्षानंतर, तर स्वतःला धक्का मारून एका अनकम्फर्टेबल झोनमध्ये टाकणं हे मला महत्त्वाचं वाटतं माणूस म्हणून. त्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही, त्याशिवाय तुम्ही शिकत नाही दुसरं काही. आणि माझ्याच व्यवसायामध्ये मला एका अनकम्फर्टेबल झोनमध्ये ढकलायला पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी निर्माता झालो. तर अशी ही 3 छोटी छोटी कारणं आहेत आणि हे सगळंच सचिन कुंडलकरलाही वाटत होतं आणि त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून ही कंपनी सुरू केली आहे. 2-3 सिनेमे तरी नक्की आम्ही करून बघू. मजा आली तर करत राहू, नाही तर तो दिग्दर्शक आहेच, मी नट आहेच. आम्ही आमचंही काम करत राहूच. आणि अनेक बेशिस्त निर्माते नाही, पण मला असं वाटतं की मराठी सिनेमासृष्टीमध्ये तुझाही अनुभव आहेच की हळूहळू खूप छान सुधारणा होत आहेत. एक फक्त मला सचिनकडनं ऐकायला, कारण खूप उत्सुकता आहे मला, ते अनेक दिवस त्याला विचारायचं होतं. कारण जेव्हा सचिन कुंडलकरनी सांगितलं की आपण सचिन खेडेकरला विचारूया ह्या रोलसाठी, तेव्हा मला फार शंका होती की तो हा रोल करेल, हो म्हणेल, नाही म्हणेल. 13 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात, काय काय होईल, कसं होईल. आणि तो सचिनकडे गेला, त्यांनी गोष्ट ऐकवली आणि त्यांनी मला तिथनं त्याच्या पायऱ्या उतरताच फोन केला की सचिन हो म्हणालाय. आणि खरं तर आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत, इतकी वर्ष एकमेकांना ओळखतो. NCPAमध्ये 1990 साली वर्कशॉप झालं होतं, जेव्हा आम्ही एकत्र होतो. रानडे सरांनी घेतलं होतं. परंतु एकत्र काम करण्याची संधी आम्हाला कधी कोणी दिली नाही, जी पहिल्यांदा मीच घेतली हा सिनेमा प्रोड्यूस करून. पण मला तुझ्याकडनं जरूर ऐकायला आवडेल की हा जो तुझा प्रवास होता राजवाडे अँड सन्सचा, तो थोडक्यात जर सांगू शकलास तर ऐकायला खूप मजा येईल. जरूर. मला सचिन कुंडलकरनी ही आयडिया ऐकवली होती 1-1.5 वर्षापूर्वी. आणि आत्ता देवस्थळी काका म्हणाले तसं की प्रत्येक वेळेला जी तारीख, आता पुढे मी तुला आणखीन इलॅबोरेट करून सांगेन, त्यांनी आधी मला 13 कॅरेक्टर्स काय आहेत हे सांगितलं. मग म्हणाला मी आता ही गोष्ट लिहायला सुरुवात केली आहे, ती ह्या तारखेला मी तुला ऐकवीन. मग त्यांनी ती पुढची ऐकवली, मग पुढची तारीख. असं करत करत त्यांनी एक 4-5 मीटिंग्समध्ये मला पूर्ण सिनेमा काय आहे हे सांगितलं. आणि मला ती पद्धतच इतकी आवडली की आपल्याकडे एखाद्या दिग्दर्शकाला त्याचा भवताल इतक्या जवळनं दिसावा, हा माझ्यासाठी फार छान अनुभव होता. याचं कारण असं की जे मीडियम दिग्दर्शकाचं आहे असं आपण म्हणतो, तो दिग्दर्शक नेहमीच मी असा खूप घाईत असलेला, ज्या गोष्टी समोर दिलेल्या आहेत त्याच्यातच काहीतरी पदार्थ बनवून वाढणारा असाच पाहत आलो आहे. आणि इतक्या 13 वेगळ्या विचारांची, वेगळ्या पेहरावातली, वेगळ्या वयाची माणसं, प्रत्येक माणूस वेगळा, आणि आता ती एकत्र आल्यानंतर घडणारी कथा, हा सगळा प्रवास त्याचा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून इतका मला भावला की माझी पहिलीच वेळ होती त्याच्याबरोबर काम करण्याची आणि मला ते सगळंच खूप आवडलं. ह्याच्यामधला जो मगाशी मी मुद्दा मांडत होतो की या सिनेमामध्ये जी बदलत्या एकत्र कुटुंबाची कहाणी आहे, ती बदलत्या काळातलं बदलतं एकत्र कुटुंब आहे. आणि आपल्या आजूबाजूचा काळ आपण पाहतो, जितक्या झपाट्यानं बदलतो तितक्या झपाट्यानं काही माणूस बदलत नाही. आणि तरीसुद्धा प्रत्येक वेळेला ती तिसरी पिढी म्हटली तर ती वेगानं धावते. आमच्या आधीची पिढी पाहिली तर ती थोडीशी स्टॅटिक आहे. आणि ही जी मधली मंडळी आहेत, मी, अतुल आणि मृणाल, ही खरं तर राजवाडे ज्युनियर्स आहेत. म्हणजे त्यांना आधीचंही हवं आहे, पुढचं सोडूनही द्यायचं आहे. आमच्याकडे थीम सिनेमाची अशी आहे की इफ यू लव्ह देम सेट देम फ्री. तर सेट देम फ्रीमध्ये असं असतं की तू उडी मार, पण माझ्याजवळ उभं राहूनच मार, म्हणजे फार लांब जाऊन उड्या मारू नकोस. असं जे आपल्यामधली मानसिकता आहे त्याच्यावर इतकं परिणामकारक बोट ह्या सिनेमाच्या निमित्तानं सचिन कुंडलकरला ठेवता आलं. ह्याच्यामध्ये माझा असलेला रोल विद्याधर राजवाडे हा मला मनापासून आवडला, माझ्या आयुष्याच्या अतिशय जवळ जाणारा. अच्छा, ही सुद्धा एक दिग्दर्शकाचीच खूबी आहे की कोणाला काय मी सांगितलं तर ते त्याला करता येईल किंवा फार एफर्ट करावे लागणार नाहीत
आणि त्याला हे समजेल अशी पात्रयोजना करणं ही देखील एक दिग्दर्शकाची खूप मोठी क्वालिटी आहे जी त्याच्यात होती. त्यामुळे असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की माझ्या आयुष्यात खूपच माझ्या जवळ जाणारं हे पात्र होतं आणि म्हणून मला करायचं होतं. आणि ह्या सगळ्या 13 अत्यंत टॅलेंटेड लोकांबरोबर काम करताना तो अनुभव फार चांगला होता. याचं कारण अनेक वेळेला आपण काहीतरी ठरवून सेटवरती जातो आणि प्रत्येक वेळेला समोरच्याचं वाक्य ऐकू आलं की आपलं ठरवून आलेलं बदलत राहतं. पण ही बदलत राहण्याची भावना फक्त तेव्हाच होते जेव्हा समोरचा तितकाच टॅलेंटेड असतो. म्हणजे आज खरं तर ह्या 13 लोकांकडे पाहून मी माझं काम केलेलं आहे. म्हणजे असं ठरवून मला काहीच करता आलं नाही, ते तितकं वाहतं राहिलं. ह्या माझ्या कामाची मला खूप गंमत वाटली. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो प्रोडक्शनचा अनुभव होता हा तर फार भारी होता. म्हणजे अगदी नुसतं इथं पाहायचं की माणूस उभा, काही मागितलं की तिथे कोणतरी आहे, सांगितलेली तारीख कधी हल्ली नाही. हा जो एक प्रोफेशनल अप्रोच होता तो अतुल आणि त्याच्या टीमनी फार अप्रतिम केला. हा माझ्या एकट्याचा अनुभव नाही, या कास्टमध्ये असलेल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि त्याच्यासाठी खरं तर खरं खूप तुझं अभिनंदन केलं पाहिजे अतुल, कारण पहिल्याच प्रयत्नात यू हिट द बुल्स आय. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नेहमी असं होतं की पत्रकार परिषद संपत आली की आपण पटकन टेलिव्हिजन चॅनल्स आणि इंटरव्ह्यू ह्याच्यात गुंतून जातो आणि जे प्रिंट आहे त्यांना वेळ देता येत नाही. आम्ही थोडंसं उलटं करायचं ठरवलं आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आम्ही दोघे इथे आहोत पण अख्खी कास्ट इथे आहे. मृणाल, तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. पहिल्या चित्रपटाची निर्मिती केलीस, कसा अनुभव होता आणि काय वाटलं? खूप रिस्की वाटलं का? मी म्हटलं तसं की मगाशी मी सांगितलं तसं नक्कीच हा अनकम्फर्टेबल झोन आहे, कारण ह्याची सवय नाही आहे मला, जरी मी ह्या इंडस्ट्रीमध्ये असलो तरीसुद्धा. परंतु मला खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, कारण तुम्ही टेबलाच्या बरोबर विरुद्ध बाजूला जाऊन बसता आणि तेच जग तुम्हाला कम्प्लिटली विरुद्ध बाजूनी बघायला मिळतं, वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की निर्णय घेणं. प्रत्येक माणूस तुमच्याकडे बघत असतो आणि निर्णयाची वाट बघत असतो आणि तुम्ही जबाबदार असता प्रत्येक गोष्टीसाठी. आणि हे जे फिलिंग आहे ते मला असं वाटतं की एकाच वेळेला अवघड होणारं आहे, एकाच वेळेला जबाबदारी स्वतःची करून देणारं आहे आणि आनंद देणारं पण आहे. चित्रपट 16 ऑक्टोबरला रिलीज होतोय. आज 1 तारीख आहे. 15 दिवस प्रमोशनसाठी योग्य आहेत असं तुला वाटतं का? खूप जास्त आहेत असं मला वाटतं. 15 दिवस काय करू आता असं मला वाटतंय. परंतु सांगायचा मुद्दा हा, मला प्रमोशनच्या बाबतीत नेहमीच असं वाटलेलं आहे की त्याच्या क्वांटिटीपेक्षा त्याची क्वालिटी ही नेहमी महत्त्वाची असते प्रमोशनची. मला योग्य माणसांपर्यंत पोचायचं असतं आणि आम्ही जो प्लॅन केलेला आहे हा सगळा तो बरोबर चपखल, कारण मी तेच सांगत होतो की आम्ही अख्खा दारुगोळा जमा करून ठेवला आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. आणि 16 तारखेला आपण जेव्हा परत भेटू तेव्हा तुम्ही मला म्हणाल की हे दिवस खूप होते. अतुल, तू ज्या प्रोडक्शनमध्ये आता काम केलेलं आहेस अगोदर, तिथे 4 ते 5 फार तर कॅरेक्टर्स असतात, पण तुझ्या प्रोडक्शनमध्ये 16 कॅरेक्टर, याचं काय गणित आहे? ती स्क्रिप्ट तशी आहे, कारण मी सतत सचिन पण आत्ता म्हणाला किंवा आम्ही सगळेजणच म्हणतो तशी ही एकत्र कुटुंबाची, बदलत्या एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. 3 पिढ्या ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे नॅचरली त्या स्क्रिप्टची ती डिमांड होती आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये तेवढी पात्र आहेत. अतुल, एवढा अनुभव गाठीचे आहे, दिग्दर्शन पण करू शकता तुम्ही, मग तुमच्यातलं दिग्दर्शक कुठे जागा झाला का यावेळेला? तेवढी सवड मिळाली नाही त्याला जागा करण्याची, त्यामुळे सध्या त्याला झोपतच ठेवलेलं आहे. पण बघूया पुढे मागे, माहिती नाही जागा झाला तर. अतुल सर, या सिनेमानिमित्त कोणती तगमग अनुभवायला मिळाली? आणि हाच प्रश्न सचिन सर आणि मृणाल मॅमसाठी. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी कंग्रॅच्युलेट्स अतुल. अत्यंत उत्तम प्रोडक्शन त्यांनी केलं. सचिन कुंडलकर ज्यांनी एक खूप सुंदर फिल्म लिहिली आणि आम्हाला
वेगळ्या भूमिकांमधून एकमेकांबरोबर काम करण्याची संधी दिली. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पुन्हा एकदा मी सांगते, आम्ही या चित्रपटात बहीण भावंडांचं काम केलेलं आहे. अनेक वर्ष एकमेकांबरोबर सहकलाकार म्हणून किंवा नायक नायिका म्हणून काम केल्यानंतर हा एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा अनुभव होता. आणि द एंटायर कास्ट, खूप बहीण भावंडं आहेत या सिनेमामध्ये आणि बहीण भावंडांच्या 3 पिढ्या आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर. सो इट वॉज अ व्हेरी 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 डिफरंट एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस. आणि बहुतेक सगळं सचिन आणि अतुलनी सांगून झालेलं आहे. त्यामुळे चित्रपट नवीन पठडीचा आहे, आधुनिक आहे, परंपरांना छेद देणारा आहे आणि तुम्हाला तो नक्की आवडेल अशी मला गॅरंटी आहे. जी तगमग आत्ता तू म्हणालीस, ती तगमग आत्ता जी अनुभवतोय मी ती ही आहे की ज्या विचारांनी समजा सचिन कुंडलकरनी हे स्क्रिप्ट लिहिलं, ज्या विचारांनी यशवंत देवस्थळी, अतुल आणि कुंडलकर यांनी ते निर्मिती करण्याचं ठरवलं, ती जी तगमग आहे ती आता खरं तर पूर्णत्वाला येणार आहे. आणि आता ती प्रेक्षकांपर्यंत कशी पोचते याची खरं सगळ्यात जास्त तगमग आत्ता आहे. कारण आपण ज्या आधुनिक विचारांचा नेहमी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो तेव्हा आपल्याला, मी अनेक वेळा असं अतुलला म्हटले की आपल्याकडे मराठी सिनेमा नेहमी काळाच्या पुढचा किंवा काळाच्या मागचा असं बनवण्याची पद्धत आहे. आपल्या काळानुरूप किंवा आपल्या प्रेक्षकांना आत्ता कळेल असा सिनेमा आम्ही बनवला आहे. आणि त्यामुळे तगमग हीच आहे की हा सिनेमा आम्ही जितक्या तगमगीनं बनवला आहे तितक्याच तगमगीनं प्रेक्षक तो स्वीकारतील. माझी तगमग आता सुरू झाली आहे आजपासनं. ह्याच्या पुढे, कारण सिनेमा बनवणं मला असं नेहमी वाटतं की एक वेळ सोपं आहे, पण आजकाल सिनेमा लोकांपर्यंत नेणं ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु सुदैवाने सगळे जे काय म्हणूया कॅल्क्युलेशन्स होती, सगळे जे विचार होते ते बरोबर पडत गेलेले आहेत. त्यामुळे आत्ता जे चित्र दिसतंय ते खूप चांगलं दिसतं आहे लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्याचं. आम्ही तिघेही सख्खी भावंड आहोत आणि ह्या पद्धतीने अशा बनवलेला सिनेमा, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी बनवलेला सिनेमा हा प्रेक्षकामधल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी आहे त्याची तगमग सध्या आहे. आणि मला असं वाटतं की तो प्लॅन बघता आमचा सगळा, त्याला तगमग म्हणायचं का याविषयी मला शंका आहे. टू ॲड अ लिटल बिट, तगमग आहे पण आणि तगमग नाही पण. तगमग योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आहे, तसेच जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची सुद्धा आहे. आणि तगमग नाही अशासाठी की सोशल नेटवर्कवर जे काही आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे तो इतका छान आहे की ती तगमग थोडी थोडी कमी होते डे बाय डे असं वाटतं आहे. थँक्यू सो. अतुल सर, दुसरा क्वेश्चन. ॲज अ प्रोड्युसर म्हणून शिस्त तुम्ही प्रोडक्शनमध्ये राखली, पण डिस्ट्रीब्युशन हा जो प्रकार आपल्याकडे मराठीत फारसा तितका शिस्तबद्ध दिसत नाही. म्हणजे एकाच दिवशी 4-4 सिनेमे रिलीज होतात. तर या बाबतीत तुमची स्ट्रॅटेजी काय आहे राजवाडे सन्सना घेऊन? 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कारण काय आहे, वर्षातले शुक्रवार तुम्ही बदलू शकत नाही. तर आठवड्याला एकाच शुक्रवारी 4 सिनेमे येणं, ह्याला डिस्ट्रीब्युशन चुकणं असं म्हणणं योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण त्याला इलाज नाही आहे. येत राहणार, तसं होत राहणार, कारण तेवढे चित्रपट आपण निर्माण करतो आहोत. तर त्यामुळे तसं मला वाटत नाही. राजवाडेच्या बाबतीत बोलायचं झालं तर PVR पिक्चर्स जे आहेत ते हा सिनेमा, ते आमचे P&A पार्टनर्स आहेत. आणि त्यांनी केव्हापासून, म्हणजे जवळजवळ आम्ही वाटतं 20 दिवसापूर्वी बसलेलो होतो अख्खं प्लॅन घेऊन की कुठे किती शोज वगैरे वगैरे वगैरे. आणि ते PVR पिक्चर्स एवढं मोठी, त्यांची स्वतःचीच चेन एवढी मोठी आहे आणि शिवाय ते अनेक सिनेमे डिस्ट्रीब्यूट स्वतः करतात. तर त्यामुळे माझी खात्री आहे की जो प्लॅन आत्ता आमच्यासमोर आहे तो बरोबर ते एक्झिक्यूट करतील, कारण बराचसा प्लॅन त्यांच्या हातातच आहे. त्यामुळे खूप स्ट्रॉंगली ही फिल्म डिस्ट्रीब्यूट होईल अशी माझी आशा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.